ओके. मागच्या लेक्चर्स ना आपण निगेशन ऑफ द स्टेटमेंट बघितलं. निगेशन ऑफ द स्टेटमेंट नंतर आपण बघितलं निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. त्यानंतर आपण बघितलेलं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. त्याच्यानंतर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा काढतात क्वांटिफाईड स्टेटमेंट्सच्या, या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता लास्ट पार्ट बघणार आहे या चॅप्टरचा, लॉजिकल स्टेटमेंट. या चॅप्टरचा आपण लास्ट पार्ट बघणार आहे, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. बघूया काय आहे याच्यामध्ये. वेगळे वेगळे लॉज तुम्ही बघू शकता. आयडेम्पोटेंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डी मॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, ऍब्झॉर्प्शन लॉ, कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ. हे लॉज काय आहेत पहिल्यांदा बघूया. पहिलं आहे पी अँड पी इक्विव्हॅलंट टू पी. ओके. आता हा आयडेम्पोटेंट लॉ काय आहे मी तुम्हाला आधीच इथे पहिल्यांदा काही गोष्टी शॉर्टकट मध्ये सांगून ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. अँड याचा अर्थ मल्टिप्लिकेशन असते, ठीक आहे. और याचा अर्थ ऍडिशन असते, ठीक आहे. आता तुम्ही असा विचार करा, हा जो पार्ट आहे पी चा कलर चेंज करू. हा जो पार्ट आहे पी आणि पी या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं, त्याच स्टेटमेंट बरोबर जर ऍडिंग झालं किंवा मल्टिप्लिकेशन झालं तर तेच पुन्हा स्टेटमेंट येतं. हे बघा, हे मल्टिप्लिकेशन आहे, पुन्हा तेच स्टेटमेंट आलं. त्याच स्टेटमेंट बरोबर ऑरिंग झालं, ऑरिंगचा अर्थ ऍडिशन, तर तेच स्टेटमेंट पुन्हा येतं. ओके. हा झाला आयडेम्पोटेंट लॉ. तोच स्टेटमेंट त्या स्टेटमेंट बरोबर अँडिंग करू दे किंवा ऑरिंग करू दे, त्याचा आन्सर तसंच राहतं. क्लिअर. त्याच्यानंतर दुसरा आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉचा अर्थ काय, तुम्ही उलट सुलट कसंही अँडिंग किंवा ऑरिंग करा. पी ऑर क्यू करा किंवा उलट क्यू ऑर पी करा. अँडिंग मध्ये सुद्धा पी अँड क्यू करा आणि क्यू अँड पी करा, दोन्हीचा अर्थ एकच असं इथे दिलेलं आहे. ओके. या स्टेटमेंट मध्ये बघून घ्या, हे सगळं खोडतो. या स्टेटमेंट मध्ये बघून घ्या. पी और क्यू इज इक्वल टू क्यू और पी, पी अँड क्यू इज इक्वल टू क्यू अँड पी. ओके. या ज्या 3 लाईन्स दिलेल्या आहेत ना बाळांनो, या ज्या 3 लाईन्स दिलेल्या आहेत त्या 3 लाईन्स काय आहेत, त्याला इक्विव्हॅलंट असं म्हणतात. ओके. लॉजिक मध्ये इक्वल असा शब्द वापरायला परवानगी नाही, ठीक आहे. लॉजिक मध्ये इक्वल हा शब्द वापरायला परवानगी नाही, तर तिथे इक्विव्हॅलंट असा शब्द यूज करतात. क्लिअर. एकच मिनिट हा. ओके. सो 3 रेषा असतील तर त्याला इक्विव्हॅलंट म्हणतात, कारण स्टेटमेंट मध्ये इक्वल असा शब्द वापरायला शक्यतो वापरत नाही. ओके. त्यामुळे इक्विव्हॅलंट हा वर्ड लक्षात ठेवा. त्यामुळे 3 रेषा दिल्या आहेत. बऱ्याच जणांचा डाऊट असतो 3 रेषा का दिल्यात, इक्वल टू तर 2 रेषा असतात. त्याचं रिझन मी तुम्हाला दिलं. कम्युटेटिव्ह लॉ तुम्हाला आता सांगितलं उलट सुलट चालतं आणि फक्त अँड आणि ऑर या 2च प्रकारात चालतं बरं का. नाही तर तुम्ही इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनला करा. डबल इम्प्लिकेशनला पण चालतं, पण ह्याच्यामध्ये तो लॉ यूज करत नाही, लक्षात ठेवा. फक्त अँड आणि ऑर, कंजंक्शन आणि डिसजंक्शन या 2च प्रकारामध्ये चालतं. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ काय आहे, पी अँड क्यू अँड आर 3 स्टेटमेंट आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा ह्यांचं अँडिंग केलं आणि नंतर त्याचं पी बरोबर अँडिंग केलं, किंवा पहिल्यांदा पहिल्या 2 स्टेटमेंटचं अँडिंग केलं आणि नंतर तिसऱ्या स्टेटमेंटचं अँडिंग केलं, तरी टोटल जो इफेक्ट आहे दोघांचा तो सेमच राहतो. ठीक आहे. याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे याच्यामध्ये ऑर्डर जर पुढे मागे झाले, कशाची, अँड करायची किंवा ऑर करायची, ऑर्डर जर पुढे मागे झाली तरी सुद्धा काही इश्यू येत नाही. आन्सर यायचं ते येतं, ट्रूथ व्हॅल्यू मध्ये काही चेंजेस होत नाही. ओके. आता असोसिएटिव्ह लॉ जसा अँड साठी आहे तसाच ऑर साठी सुद्धा आहे, इथे दिलेला आहे. पुढे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा लक्षात ठेवायचा सांगतो. समजा ए इंटू ब्रॅकेट बी प्लस सी असेल तर आपण काय लिहितो, ए इंटू बी प्लस ए इंटू सी, बरोबर. तसाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, फक्त इथे काय करणार आता बघा, अँड जाणार, प्लस जाणार, अँड जाणार म्हणजे मल्टिप्लिकेशन जाणार, ऍडिशन जाणार, आणि तिथे काय येणार बघा. आता मी इथे ए आहे
ऑर असं लिहितो इथे, एकच मिनिट, ऑर लिहितो आणि इथे मध्ये अँड लिहितो. ओके, मग काय येणार, ए ऑर बी ब्रॅकेट क्लोज, मध्ये अँड ब्रॅकेट ए ऑर सी. म्हणजे मी फक्त काय केलं, मल्टिप्लिकेशनला ऑरने रिप्लेस केलं आणि ऍडिशनला अँड रिप्लेस केलं. त्याच्या उलट पण करता येतं. म्हणजे कसं दाखवतो, समजा आपण असं पण करू शकतो, इथे अँड आहे आणि आतमध्ये ऑर आहे, ए अँड बी ऑर ए अँड सी असं पण करू शकतो. याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ का म्हटलं, कारण हा ए जो आहे हा बी ला आणि हा सी ला डिस्ट्रीब्यूट झाला, म्हणून याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणायचं. ठीक आहे, ए अँड बी ऑर ए अँड सी असा डिस्ट्रीब्यूट झाला तो. नेक्स्ट पार्ट काय बघा आपला, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ मी तुम्हाला निगेशन ऑफ द स्टेटमेंट मध्ये एकदा एक्सप्लेन केलेला आहे, पण पुन्हा एकदा करतो. पी अँड क्यू याचं जर निगेशन करायचं असेल, याचं जर निगेशन करायचं असेल तर जसं मायनस साइन आत गेल्यावर साइन चेंज करतं, तसंच निगेशन पी इथे जो मध्ये तुम्हाला अँड दिसतोय त्याचं होणार ऑर निगेशन क्यू. तेच केलंय की नाही बघा, बघा इथे पी अँड क्यू इम्प्लाइज किंवा पी अँड क्यू याचं निगेशन जर केलं तर निगेशन पी अँड निगेशन क्यू असं येतं. आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय दाखवलंय बघा, निगेशन पी ऑर निगेशन क्यू असं जर असेल तर त्याचं निगेशन पी अँड निगेशन क्यू असं येतं. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल मी काय लिहिलंय ते. पुढे जाऊया, आयडेंटिटी लॉ बघूया आता. आयडेंटिटी लॉ काय आहे, पी अँड टी गिव्स यू पी, पी अँड एफ गिव्स यू एफ, पी ऑर एफ गिव्स यू पी, पी ऑर टी गिव्स यू टी. हे फार कन्फ्युजिंग वाटतं पण तेवढं नाही आहे. मी तुम्हाला काय सांगितलेलं जर आठवून बघा, वरती मी लिहून दिले तेवढ्यासाठीच ते. ओके, हे खोडतो. बघा मी काय तुम्हाला सांगितलेलं आठवा, जर अँड असेल तर त्याला मल्टिप्लिकेशन म्हणायचं, इथं लिहिलेलं आहे. ऑर असेल तर त्याला ऍडिशन म्हणायचं, बरोबर. तसंच ट्रू असेल तर त्याला 1 म्हणायचं, फॉल्स असेल तर त्याला 0 म्हणायचं. आता तुम्ही विचार करा, पी चं अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन झालं, ट्रू बरोबर म्हणजे 1 बरोबर, तर किती येणार आन्सर, त्याच्या एवढंच येणार. कुठल्याही नंबरला 5 घेतला इंटू 1 केला, आन्सर काय येतं 5. 6 घेतला इंटू 1 केला, आन्सर काय येतं 6. तसंच पी या नंबरला जर 1 नी मल्टिप्लाय केलं तर पी येणार. तर हे लॉजिक मी इथे यूज केलं. ठीक आहे, तर व्यवस्थित घेऊया सगळे ते. याला म्हणतात आयडेंटिटी लॉ. ओके, बघूया. पी अँड ट्रू गिव्स यू पी, हा पहिला. दुसरा, पी अँड फॉल्स. आता पी ला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर काय येतं आन्सर, याचं 0 येणार आहे. त्याच्यामुळे इथं किती येणार, फॉल्स. ओके, कारण 0 स्टँड्स फॉर फॉल्स. थर्ड, पी अँड, आता अँडचं संपलं, आता ऑरचं करूया. पी ऑर ट्रू असं जर केलं, बघा पी मध्ये 1 ऍड केला तर येणारा नंबर मला सांगा 1 किंवा 1 पेक्षा मोठा असणार की नाही, विचार करा ना. बघा पी जो आहे त्याची व्हॅल्यू एक तर ट्रू असणार किंवा फॉल्स असणार. मग त्याच्यामध्ये तुम्ही 1 ऍड केला किंवा ह्याच्यामध्ये 1 ऍड केला, आन्सर काय येणार, 1 1च असणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे पी ऑर ट्रू असं जर तुम्ही घेतलं, पी ऑर ट्रू, तर आन्सर ट्रू येणार का पी येणार, पी येणार, बरोबर. सॉरी 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 ट्रू येणार, बरोबर. कारण एखाद्या स्टेटमेंट मध्ये 1 ऍड केला तर आन्सर काय येणार, 1 किंवा 1 पेक्षा ग्रेटर. मग ते कशाने दाखवतो आपण, टी नी दाखवतो. ओके, आता फोर्थ स्टेटमेंट, या ऑरच अजून एक प्रकार, पी ऑर एफ इज इक्वल टू और इक्विव्हॅलंट टू. ओके,
पी म्हणजे कुठलं पण एक स्टेटमेंट, ऑर म्हणजे ऍडिशन, फॉल्स म्हणजे झिरो. तुम्ही कशातही जर झिरो ऍड केला तर आन्सर काय येतं, पुन्हा पी येतं. मग इथे पण पी येणार. क्लिअर? समजलं? समजलं नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते टाका. ओके, पी और एफ इज इक्विव्हॅलंट टू पी. क्लिअर? ओके, आता पुढे जाऊया आपण. आता आहे, हा झाला आयडेंटिटी लॉ. 4 आहेत आयडेंटिटी लॉ मध्ये, 4 सब पॉइंट्स आहेत. आता कॉम्प्लिमेंटरी लॉ बघूया काय आहे. कॉम्प्लिमेंटरी लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय आहे बघा, इथे दिलाय मी. पी अँड निगेशन पी. ओके, पी अँड निगेशन पी. काय येणार बघा, एक स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट यांचं निगेशन आणि यांचं अँडिंग. ओके, बघा हा ट्रू असेल तर हा कसा असणार आहे, हा फॉल्स असेल. आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 असेल तर त्याच्या उलटा 0. आणि समजा हा 0 असेल तर हा कसा असणार, निगेशन म्हणजे उलट असतं बरं का, 1 असणार. मग 0 into 1 किती येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे तुम्ही दोन स्टेटमेंट जर अपोजिट घेतले, अपोजिट इन द सेन्स निगेशन आणि रेग्युलर स्टेटमेंट, त्या दोघांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन म्हणजे एंडिंग केलं तर आन्सर काय येणार, एक ट्रू आणि एक फॉल्स याचं एंडिंग केलं किंवा पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, काय येणार, फॉल्सच येणार. आणि जर दोन स्टेटमेंटचं ऑरिंग केलं, दोन्ही एकमेकाचे कॉम्प्लिमेंट आहेत, तर ह्याचं स्टेटमेंट काय येतं बघूया. एक 1 आहे, एक 0 आहे आणि उलट झालं, पहिलं 0 दुसरं 1 आहे. यांचं ऍडिशन केलं तर किती येणार, 1. यांचं ऍडिशन केलं किती येणार, 1. याचा अर्थ दोन स्टेटमेंट आहेत, एकमेकाचे निगेशन आहेत, त्यांचं जर ऑरिंग केलं तर आन्सर ट्रू येतं. ओके, सो इथे लिहितो मी टी. ओके, क्लिअर? ओके, हा झाला कुठला लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. आता बघूया ऍब्झॉर्प्शन लॉ. ऍब्झॉर्प्शन लॉ खूप रेअरली युज होतो, पण आहे तो सिलेबसला आहे, त्यामुळे आपल्याला वापरावं तर लागणार आहे, बघावं तर लागणार आहे. बघूया ऍब्झॉर्प्शन लॉ काय आहे. पी और पी अँड क्यू किंवा पी अँड पी और क्यू, काय ह्याच्यामध्ये फरक काय आहे बघूया. इथे बघा काय आहे, अँड आहे, इथे आहे ऑर, आणि त्याच्या अपोजिट इथे आहे, अपोजिट इथे आहे. अँड असेल तर बाहेर ऑर आहे. पण एक मात्र आहे, या ब्रॅकेटमध्ये जे एक स्टेटमेंट आहे तेच बाहेर लिहावं लागतं. मग तुम्ही पी लिहा, क्यू लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर क्यू लिहिलं तर काय होतं ते बघूया नंतर. पहिलं परत एकदा सांगतो, आत जर ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर असेल तर बाहेर अँड पाहिजे, ब्रॅकेटच्या आतमध्ये अँड असेल तर बाहेर ऑर पाहिजे. ओके, ही पहिली अट. आणि हे जे दोन स्टेटमेंट आतमध्ये दिले आहेत, हे जे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, हे जे दोन स्टेटमेंट दिले आहेत, त्यातलं एक स्टेटमेंट बाहेर पाहिजे, तरच हा लॉ यूज करता येतो. आता कसा यूज करायचा ते सांगतो तुम्हाला. कसा यूज करतात ते दाखवतो. ओके, काय करतात बघा. बघा, विच इज इक्वल टू पी और पी अँड क्यू, ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू, याचा आन्सर पी असतं. याचा अर्थ पी हा पी अँड क्यू ला ऍब्झॉर्ब करतोय, आतमध्ये ओढून घेतोय, आणि ह्याचं पण आन्सर पी असतं. याचा अर्थ पी अँड 1 हे पी और क्यू ला ऍब्झॉर्ब करते. समजा मी असं लिहिलं, हा जो पी आहे हा काढून टाकतो, इथे आन्सर पण वेगळंच येणार आहे. आणि याच्याऐवजी इथं समजा मी पी लिहिला, नाही पी तर झालाय आपला, सॉरी, याच्याऐवजी मी इथं क्यू लिहिला आणि इथं क्यू लिहिला, तर काय येणार याचा आन्सर, बोला, विचार करा जरा, काय येणार आन्सर, क्यू और पी अँड क्यू. मी मगाशीच सांगितलेलं, इथलं एक स्टेटमेंट आतमध्ये पाहिजे आहे, इथलं एक स्टेटमेंट आतमध्ये पाहिजे आहे, हे अपोजिट पाहिजेत आहेत. अँडचं ऑर आहे, ऑरचं अँड आहे, ते एकमेकाच्या अपोजिट पाहिजेत. अँडचं ऑर आहे, ऑरचं अँड आहे. मग याचं काय येणार, क्यू असा आन्सर येणार आहे, कारण मगाशी पी सगळ्याला ऍब्झॉर्ब करत होता, आता क्यू सगळ्याला ऍब्झॉर्ब करतो, त्यामुळे आन्सर येताना क्यू आलाय. क्लिअर? ह्याला म्हणतात ऍब्झॉर्प्शन लॉ. हा लक्षात ठेवायला थोडासा वेगळा आहे, सोपा आहे, पण लक्षात ठेवावा लागतो. ह्याला काही मल्टिप्लिकेशन ऍडिशन सारखं लॉजिक नाहीये सोपं. ओके, हा लक्षात ठेवावा लागतो, ह्याला काही दुसरा पर्याय नाही. त्याच्यानंतर बघूया कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ पाठ करावा लागेल.
एक रूल म्हणजे एक आहे त्याला लॉजिक, दाखवतो तुम्हाला, बघा समजतंय का. मला सांगा बघा इथे लॉ काय आहे, पी अँड पी इम्प्लाइज क्यू इक्वॅलंट टू निगेशन ऑफ पी ऑर क्यू. मला सांगा आपण निगेशन शिकलो, त्याच्यामध्ये पी इम्प्लाइज क्यू चं निगेशन जर घेतलं तर काय येतं, पी अँड निगेशन क्यू. ओके, परत एकदा आठवा बरं का, आपण निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट बघितलंय. ओके, निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये जर पी इम्प्लाइज क्यू चं निगेशन असेल तर त्याचा आन्सर काय येतं, इथं मी दिलंय पी अँड निगेशन क्यू. बरोबर. आता याचं उलट करून बघा, उलट म्हणजे निगेशन काढायचा, अँडचं ऑर करायचं, तुम्हाला हे मिळतंय की नाही बघा. ओके, कसं मिळतंय बघूया, दाखवतो, एकच मिनिट. बघा आता समजा इथे तुम्हाला क्यू दिसतोय, तो क्यू ऍज इट इज घेतलाय. सॉरी, एकच मिनिट. बघा इथे मी क्यू घेतलाय, बरोबर. अरे परत चुकलो, सॉरी सॉरी. हा, इथे मी क्यू घेतला आणि त्याचा अपोजिट घेतलाय की नाही, घेतला, बरोबर. त्याच्यानंतर एक मिनिट, मला नीट गोल करतो जरा. ओके, त्याच्यानंतर इथे आहे ऑर, त्याचा इथे अँड केलाय की नाही, केलाय. त्यानंतर इथे आहे निगेशन ऑफ पी, त्याचा इथे पी केलाय की नाही, केलाय. सो हे सगळं असं उलट करत जायचं, कारण आपण इथे कशाचं स्टेटमेंट दिलंय, निगेशनचं. मग त्याचं उलट केल्यावरच ओरिजिनल हा मिळणार आपल्याला, पी इम्प्लाइज क्यू. लक्षात आलं. तर हे एक लॉजिक आहे, लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही तर डायरेक्ट पाठ करा, त्याला काही दुसरा पर्याय नाही. आणि एकदा तुम्ही कंडिशनल पाठ केलं की बाय कंडिशनल आपोआप लक्षात राहतं. कारण काय, बाय कंडिशनलचा अर्थ पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी दोन्ही असतं. ओके, मग पी इम्प्लाइज क्यू साठी हा तर लॉ आपण आता इथे बघितला, बरोबर. परत एकदा दाखवतो, सगळं खोडतो, नाही तर खूपच असं नोटेशन्स वगैरे येत आहेत, खूपच असं टिक मार्क आलेत नाही का. तर सांगतो, बाय कंडिशनल बघूया. बाय कंडिशनल मध्ये पी डबल इम्प्लिकेशन क्यू इक्वॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, बरोबर. बघा, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. क्लिअर. आता पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी ह्याच्यामध्ये जर आपण पहिल्यासाठी, हा जो पहिला बॉक्स आहे बघा, हा बॉक्स पी इम्प्लाइज क्यू साठी निगेशन ऑफ पी ऑर क्यू हे आपण बघितलंय, बघा इथे वर बघितलंय या स्टेटमेंटला, बरोबर. आणि हेच जर उलट केलं तर निगेशन ऑफ क्यू ऑर पी असं येणार. पी ला क्यू ने रिप्लेस केलं, बाकी काहीच केलेलं नाहीये, बरोबर. म्हणजे ह्याच्यासाठी हे आलंय आणि ह्याच्यासाठी हे आलंय. लक्षात आलं. त्यामुळे कंडिशनल एकदा तुम्ही लक्षात ठेवला की बाय कंडिशनल आपोआप लक्षात राहतो. क्लिअर. आता पुढे जाऊया आपण. हे झालं कशासाठी, बाय कंडिशनल. हे सगळे लॉज झाले. ओके, अजून काय आहे का बघूया, एक मिनिट. नाही, आता आपल्याला युजिंग रूल्स निगेशन प्रूव्ह करायचंय. ओके, युजिंग रूल्स आपल्याला काय करायचंय, निगेशन प्रूव्ह करायचं. ओके, एकच मिनिट. ओके, एक्सरसाइज आता आपण जे रूल्स बघितले त्याच्यावर बेस्ड एक्सरसाइज आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे. किती होत आहेत बघूया आता. बघूया एक्सरसाइज 1. एक मिनिट जरा ह्याची कमी करतो. ओके, एक्सरसाइज 1.4 काय आहे बघा. पहिला काय आहे रूल, पहिलं त्यातलं प्रूव्ह करायचं. क्वेश्चन काय वाचतो, युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. आता जस्टिफिकेशन म्हणजे प्रत्येक ठिकाणी रूल कुठला यूज केला त्याचं रिझन बनवून द्यावं लागतं. पहिला आहे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. सांगतो आता हे कसं लिहायचं. ओके, आपल्याकडे कंडिशनल लॉ एक आहे. कंडिशनल लॉ काय आहे इथे लिहून दाखवतो, तुमच्या लक्षात असेल नसेल माहित नाही. पी इम्प्लाइज क्यू जर असेल विच इज इक्वल टू निगेशन ऑफ पी ऑर क्यू. ओके, मग हाच कंडिशनल लॉ आता मी इथे यूज करणार आहे. कसा आहे बघा. ओके, पहिल्यांदा काय आहे, निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी म्हणजे इथे जो दिसतोय त्याचा निगेशन म्हणजे काय येणार, इथे निगेशन ऑफ क्यू. आता निगेशन निगेशन डबल वेळा काय आलं, कारण ह्याचं ओरिजिनल निगेशन होतं ना, ते इथं द्यावं लागलं.
आणि त्यांनी जो फॉर्म्युला दिला आपल्याकडे त्याचं एक निगेशन इथे आलं, त्याच्यामुळे 2 निगेशन आलं. पुढे आहे ऑर, त्याच्यामुळे मी इथे लिहितो ऑर. त्याच्यानंतर आहे क्यू. क्यू म्हणजे ह्यातलं दुसरं स्टेटमेंट. यातलं दुसरं स्टेटमेंट कोण आहे? पी. ते पण इथे लिहून टाकतो. ओके, पहिली स्टेटमेंट, पहिलं हे कळलं. इथं रिझन देताना तुम्हाला द्यावं लागणार आहे, एकच मिनिट, कंडिशनल लॉ किंवा कंडिशन लॉ असं लिहिलं तरी चालेल. ओके, आता निगेशन ऑफ निगेशन काय होतं? कॅन्सल होतं. सो निगेशन निगेशन कॅन्सल, इथे येणार क्यू और पी. ओके, याला नाव आहे, या लॉला नाव आहे, एकच मिनिट सांगतो काय नाव आहे. निगेशन निगेशनला कॅन्सल होतं, याला नाव आहे, एकच मिनिट सांगतो. ऍब्झॉर्प्शन लॉ नाव नाही आहे त्याला, सांगतो एकच मिनिट. वेट. नाही, तर लॉ वगैरे काय दिलेला नाही आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया, इथे निगेशन ऑफ नाही तर जाऊ दे, रिझन काय द्यायला नको, डायरेक्ट लिहून टाका तुम्ही, हे डायरेक्ट लिहूया. ओके, आता सेकंड बघूया काय आहे. सेकंड आहे पी अँड निगेशन क्यू. पी अँड, एक मिनिट थांबा, क्वेश्चन वाचला नाही वाटतं बहुतेक. अरे यार, युजिंग निगेशन रूल, राईट द निगेशन आहे नाही का, मी सिम्प्लिफाय करत बसतोय त्याला, सॉरी. निगेशन ऑफ पी अँड क्यू, एक मिनिट.